शिवने उत्तमनगरच्या दररोजच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवायचा असेल तर काही महत्त्वपूर्ण बदल करावे लागतील असे अभ्यासपूर्ण वक्तव्य कोंडवे धावडे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अतुल धावडे यांनी केले। गेल्या काही दिवसांपासून चेकमेट टाइम्सने या शिवने उत्तमनगर एनडीए रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर स्वतंत्र वृत्तमालिका प्रसारित केली आहे। या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची मते जाणून घेत आहोत। यामधून अनेक महत्त्वपूर्ण सल्ले मिळाले असून प्रशासनाने जर यावर काम केले तर या भागातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे। पाहूयात नेमकं काय म्हणाले अतुल धावडे। नमस्कार, मी प्रथमतः धनराजी माने साहेब आणि चेकमेट टाइमचं आभार मानेल की अतिशय ज्वलंत प्रश्नावरती या ठिकाणी आपण हा विषय ट्रॅफिकचा घेतलात, त्याबद्दल मी आपले प्रथमतः मनस्वी आभार मानतो। या परिसराचा विचार केला तर साधारणतः वारजे ते कोंडवे धावडे साधारणतः 85,000 मीटर या भागामध्ये MSCBचे आहे। त्याच्यावरूनच आपल्याला या परिसरातील लोकसंख्येची डेन्सिटी लक्षात येईल। तसं पाहता या आमच्या कोंडवे धावडे ते वारजे या रस्त्याला पर्यायी रस्ता होणं अतिशय गरजेचं आहे। त्या ठिकाणी जो आमचा प्रस्तावित कॅनल रोड आहे, शिंदे पूल ते कोंडवे धावडेपर्यंतचा हा जो रस्ता आहे तो प्रथमतः पुणे महापालिकेने लवकरात लवकर तयार करावा, जेणेकरून या रस्त्यावरची जो ताण आहे तो बऱ्यापैकी कमी होईल। त्यानंतर PMRDने जो DP मंजूर केलेला आहे त्याच्यामध्ये जो चंदननगर खार्डी रस्ता शिवण्यापर्यंत आलेला आहे, हा रस्ता आता PMRDने खडकवासल्यापर्यंत दाखवलेला आहे। तरी हा रस्ता लवकरात लवकर DP मंजूर करून ह्या रस्त्याचंही काम हातामध्ये घेतलं पाहिजे, जेणेकरून या रस्त्यावरती येणारा ताण हा कमी होईल आणि या रस्त्याला पर्यायी रस्ते उपलब्ध होतील। आणि दुसरी गोष्ट आहे की या रस्त्याला फुटपाथची व्यवस्था असणं गरजेचं आहे। सर्वसामान्य महिला, नागरिक आणि वयोवृद्ध नागरिकांना या रस्त्याने चालणं म्हणजे जीव मुठीमध्ये धरून चालावं लागतं, कारण या रस्त्याला साईडने फुटपाथ नाही आहे। फुटपाथ जर झाला तर बऱ्यापैकी या रस्त्यावरती पादचाऱ्यांचा प्रश्न सॉल्व्ह होईल। त्या ठिकाणी उत्तमनगरला मोठी भाजी मंडई आहे, या भाजी मंडईला देखील पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे, जेणेकरून जे रस्त्यावरती भाजी विक्रेते आमचे शेतकरी बसतात त्यांना त्या ठिकाणी मार्केट कमिटीची जागा आहे, त्या ठिकाणी भाजी मंडई विस्तारली गेली पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी आहे। त्यानंतर या भागामध्ये असलेल्या ज्या शाळा आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने नवभारत जी शाळा आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची, या शाळेचे खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी 2,000 ते 2,500च्या पेक्षा अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी शाळेमध्ये जात येत असतात। त्यावेळेस त्या नवभारत चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होत असतं। तर त्या ठिकाणी आम्हाला सुचवायचं आहे की शाळेने ज्या पद्धतीने आम्ही कोंडवे धावडेच्या शाळेला 3 ॲक्सेस दिले की जेणेकरून रस्त्याच्या बाजूला एक ॲक्सेस आहे, आतल्या रोडला एक ॲक्सेस आहे आणि ग्रामपंचायतच्या गेट समोरून एक ॲक्सेस आहे, अशा पद्धतीने शिवण्याच्या शाळेला जर 3 ॲक्सेस दिले, एक पूर्व बाजूला दिला, एक पश्चिम बाजूला दिला आणि एक उत्तर बाजूला त्या ठिकाणी नांदेडकडे जाणारे विद्यार्थी, असे वेगवेगळे विद्यार्थी हे उत्तमनगरला जाणारे विद्यार्थी हे विभागले जातील, वारजेकडे जाणारे विद्यार्थी विभागले जातील आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता असते, सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी एकाच वेळी बाहेर पडतात आणि एकाच वेळी आतमध्ये जातात। त्यामुळे नवभारत चौकामध्ये मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जाम होते आणि नागरिक त्या ठिकाणी त्रस्त होत आहेत। त्या ठिकाणी लवकरात लवकर ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात यावा आणि ट्रॅफिक पोलीस त्या ठिकाणी नियमितपणे नेमले जावेत, अशी आमची प्रमुख मागणी आहे। आणि लवकरात लवकर या ठिकाणी शासनानं या आमच्या प्रमुख मागण्यांकडे लक्ष घालावं आणि आमचे प्रश्न सोडावेत, अशी मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो।